देवघरात या दोन मूर्ती एकत्र ठेवल्याने लवकरच धनाची प्राप्ती होते. देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळत असतो. कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात. त्या देवांच्या आपण दररोज पूजा पाठ करत असतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतलीच पाहिजे. कारण जर आपण रोज देवपूजा करत असतो आणि रोज जर नियमितपणे आपल्याकडून काही चुका जर होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट होत असतो. आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तर तिथे पैशाची कधी कमी पडत नाही. देवारा कसा असावा, देवघरामध्ये कोणकोणत्या मूर्ती ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात मी देणार आहे. देवघरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात. त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतच असतो. त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. धन, आयुष्य, आरोग्य यांची त्यांना काहीही कधीच कमतरता भासत नाही. तर या मूर्ती कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. आपण आपल्या देवघरात आता या संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते. ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्त्या असतात तिथे राजयोग हा येतोच आणि अगदी आपल्या मनातील सर्व इच्छा, ज्या काही तुमच्या मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होतातच. आपण केलेले कुठली पण सेवा, जे काही उपाय करतो त्यांचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत जाते. त्यामुळे तुम्हाला या मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण दररोज देवपूजा करत असतो आणि त्या देवांचा आपण आशीर्वाद घेत असतो. तर अशाच देवघरांमध्ये आणखी काही मूर्ती आणि फोटो तुम्ही म्हणजे तुमच्या देवघरात ह्या जर मूर्ती किंवा फोटो नसतील तर तुम्ही ते नक्की ठेवा. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी संपण्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत होईल. तर अशा कुठल्या दोन मूर्ती आहेत ज्या तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतील? तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती. बाळकृष्णाची माझ्या मते जवळपास सगळ्यांच्याच लोकांच्या देवघरात जवळपास बाळकृष्णाची मूर्ती असते. जेव्हा मुलीचे लग्न होते त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत देव 3 दिले जातात. ते म्हणजे गणपती बाप्पा, त्यानंतर बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता. तर बाळकृष्णाची मूर्ती नाही, माझ्या मते असं तर एक पण देवघर नसेल तर त्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल. तुमच्या देवघरामध्ये नसेल तर 100% तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती घरी आणा, खरेदी करा. आपल्या घरामध्ये बाळगोपाळांची मूर्ती म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो, आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा केली जाते आणि ती करायला हवी. कृष्णाची मूर्तीच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये कृष्णाची मूर्ती असते त्या घरामध्ये वाद विवाद, भांडणे, क्लेश, तंटे जे काही आहे ते खूप कमी प्रमाणात होत असतात. त्यामुळे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते आणि त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे. तुम्ही मूर्ती जर घरामध्ये असेल तर पती पत्नींमध्ये प्रेम आहे ते वाढत जाते. पती पत्नींमधला जिव्हाळा नेहमी टिकून राहतो. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये नक्की ठेवा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत अजून कुठली मूर्ती ठेवायची आहे तर ती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो. माता लक्ष्मीचे सुद्धा मूर्तीची जी आहे ती बऱ्याच अशा लोकांच्या घरामध्ये नसते आणि बऱ्याच अशा लोकांच्या घरामध्येही असते.
तर देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. लक्ष्मीनारायण या दोघांची जर मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम आहे. जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर तो फोटो भगवान विष्णू झोपलेल्या अवस्थेत आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे अशा अवस्थेत मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असायला हवा. तुमच्या घरामध्ये ठेवा. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पूजा केली जाते, तिथे रोज त्यांना ओवाळणं जातं. दिवा, अगरबत्ती, धूप, दीप लावून ओवाळणी केली जाते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही, कारण जिथे विष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी राहतेच. म्हणून तर तुम्हाला असं भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे पाय चेपत असताना फोटो असेल तर तो सगळ्यात उत्तम, आणि जर नसेल तर तुम्ही या लक्ष्मी पूजनाला लवकरात लवकर घेऊन या आणि तो फोटो आणा आणि देवघरामध्ये नक्कीच स्थापित करा. बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ती कृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको. म्हणजे कृष्ण भगवान हे उभ्या स्थितीमध्ये आहे, उभ्या स्वरूपात आहे अशी मूर्ती नको आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती आणताना ती रांगत अवस्थेत असलेली, कृष्ण लहान मुलांचे जे फोटो असतात रांगत अवस्थेत असलेली, त्या पद्धतीची असलेली मूर्ती तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची आणायची आहे आणि ती तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे. तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती असलेला फोटो आपण देवघरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम असते. म्हणजे लक्ष्मी माता असते आणि त्यांच्या डाव्या बाजूला, लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असतात. असा फोटो घरामध्ये ठेवल्याने धनलाभ होतो. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धनाची कुठलीही अडचण जी आहे ती भासत नाही आणि त्याचं महत्त्व आहे. असं अजून एक मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे, ती मूर्ती म्हणजे किंवा तो फोटो म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो. ते 3 देव एकत्र असल्यामुळे यांचे फ्रेम मोठ्या प्रमाणात येते. तर ते जरी तुम्हाला मिळाली तरी देवघरामध्ये ते ठेवू शकता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तिघांच्या पूजन केल्यानंतर आपली मोठ्यातली मोठी संकटे आणि दुःख नाहीशी होतात. शक्यतो देवघरामध्ये कुठल्या मूर्ती असाव्यात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती, त्यानंतर शिवलिंग, शंकर भगवान यांचा फोटो. कधीही पूजन करू नये. त्यांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजा करायची आहे आणि ती शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको आहे. आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढं किंवा अंगठ्यापेक्षा थोडी लहान शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे. देवघरामध्ये 2 शिवलिंग पूजायचे नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक, या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायच्या आहेत. यानंतर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आधीच्या गोष्टी सांगितल्या त्याचे तुम्हाला फोटो असतील तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे जी म्हणजे हनुमानजी यांचा फोटो. तो फोटो कधीही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका, कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत ते बालब्रह्मचारी आहेत. तर त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही बेडरूममध्ये लावला तर पती पत्नींच्या वैवाहिक जीवनात त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामधील प्रेम कमी होते. त्यांच्यामधील वाद विवाद आणि भांडणे क्लेश वाढत जातात. त्याउलट तुम्ही एक काम करू शकता, बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम लावू शकता. सकाळी उठल्यानंतर जर आपण राधा आणि कृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला जातो, आनंदाचा जातो.
कारण देवघरामध्ये ह्या गोष्टी, ह्या मूर्ती ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये कशाचीच कमी पडणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्की भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.